आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ ॲनिमल्स याच्यामधलं आपण मसल टिश्यू हा पार्ट बघतोय पूर्ण. मस्क्युलर टिश्यू और मसल टिश्यू. ओके, मसल टिश्यू काय आहे, कशी काम करते, त्याचं जे मेकॅनिझम आहे ते मी वेगळ्या व्हिडिओमध्ये देणार आहे की कशा प्रकारे सार्कोमियर्स काम करतात वगैरे वगैरे. मस्क्युलर टिश्यूचं बॉडीमध्ये कुठेही मसल टिश्यू प्रेझेंट असू द्या, तिचं एकच काम आहे, ओनली वन फंक्शन. काय फंक्शन आहे मसल टिश्यूचं? जस्ट टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. काय काम करते मसल टिश्यू? कॉन्ट्रॅक्ट करते नाही तर रिलॅक्स करते, याच्या पलीकडे ती काहीच करत नाही. मग ते मसल तुमच्या डोळ्यातली असू द्या, नाकातली असू द्या, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधली असू द्या, तुमच्या बोन्समधली असू द्या, तुमच्या हँड्समधली असू द्या, लेग्समधली असू द्या, कुठलीही असू द्या, मसलचं फक्त एक काम आहे, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. दॅट्स इट. ओके, तर आपल्याला आता मसल टिश्यूज कुठे कुठे आहेत, कशा कशा आहेत, काय काम करतात, कोणाच्या इच्छेनुसार काम करतात, करतात की नाही करत, करत नाही तर कधी नाही करत, करतील तर कधी करतील, रिलॅक्स करतील तर कधी करतील, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्याच्या टाईप्सचं युनिट आहे मसल्सचं, दॅट इज सार्कोमियर. सार्कोमियरची वेगळी डायग्राम आहे, त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं राहील तुमच्यासाठी. त्याच्यानंतर तिचं काम जे आहे ते पण आपण नंतर बघूयात. ओके, सो वी विल सी द टाईप्स टुडे. ढोबळ मनाने त्याचे 3 प्रकार पडतात, हे माहिती आपल्याला क्लासेसमध्ये आपण पाहिलेलं आहे, राईट. एक आहे स्केलेटल मसल्स, दुसरी आहेत स्मूथ मसल्स, तिसरी आहेत कार्डियक मसल्स. आता आधी यांची नावं बघू आणि मग स्ट्रक्चर वाईज जाऊया. स्केलेटल मसल्सचं जे नाव आहे ते अजून दुसरं नाव आहे स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड का? कारण त्याच्यावर स्ट्रेशन्स दिसतात, बँड्स दिसतात, अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स दिसतात. का? बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ सार्कोमियर. ओके, याचंच दुसरं नाव आहे व्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक मसल्स. माझी इच्छा असेल तर या मसल्स काम करतील, माझी इच्छा जर नाही आहे तर या मसल्स काम करणार नाहीत. ओके, तर ही नावं सगळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रश्न तुम्हाला कुठल्या नावावर विचारलं जाईल सांगता येत नाही. ओके, स्मूथ मसल्स, याचं दुसरं नाव आहे नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेड याच्यामध्ये सार्कोमियर हा कम्प्लिटली ॲब्सेंट असतो, त्यामुळे तिथे स्ट्रेशन्स दिसत नाहीत. या पण मसल्स इनव्हॉलंटरी आहेत, म्हणजे आपण आपल्या इंटेस्टाईनचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कंट्रोल करू शकत नाही. आपण आपल्या किडनीचं फंक्शनिंग, आपल्या युरेटरचं फंक्शनिंग, आपण आपल्या युरिनरी ब्लॅडरचं फंक्शनिंग कंट्रोल करू शकत नाही. आपण आपल्या रक्तवाहिन्यांचा मधला रक्तपुरवठा कंट्रोल करू शकतो का? नाही. वाय? बिकॉज दीज आर इनव्हॉलंटरी मसल्स. गॉट इट. कार्डियक मसल्सचं दुसरं नाव परत आहे स्ट्रायटेड मसल्स. कार्डियक मसल्स, स्ट्रायटेड मसल्स, त्याच्यानंतर इनव्हॉलंटरी मसल्स. आता हे वेगळं सांगायला नको की ज्या कार्डियक मसल्स आहेत त्या आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, त्या त्यांच्या इच्छेनुसार काम करतात, त्या कोणाचंही ऐकत नाहीत. आपलं तर अजिबातच नाही. त्या त्यांच्या इच्छेनुसार काम करतात, त्या आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीत. ओके, व्हॉट इट. तर आपल्याला एकेकाचं स्ट्रक्चर बघायचं आहे, एकेकाचा टाईप बघायचा आहे, आपण ते सगळं कंटिन्यू. आणि यातले प्रत्येक पॉईंटवरती लक्ष द्या बघा, कारण क्वेश्चन एक्झॅक्टली कशावर विचारलं जाईल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट सोडून देतो आणि नेमकी तीच एक्झामला येते. तर अशा वेळेला कुठलाही बीट सोडायचा नाही आहे, कन्सेप्ट वाईज तुमचं प्रत्येक बीट क्लिअर पाहिजे. वन इज द स्केलेटल मसल. याचं दुसरं नाव व्हॉलंटरी मसल, तिसरं नाव स्ट्रायटेड मसल. ओके, आता इथे डायग्राम दिलेली आहे स्केलेटल टिश्यूची. ओके, स्केलेटल मसल और वॉलंटरी मसल और स्ट्राइटेड मसल.
स्केलेटल यासाठी म्हणायचं कारण ही आपल्या स्केलेटनला म्हणजे आपल्या हाडाच्या सापळ्याला कनेक्टेड असते ही मसल, आणि म्हणून तिला स्केलेटल म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे आता सपोज उदाहरण द्यायचं झालं तर हा माझा हात आहे. आता हा हात आहे, हे मार्कर आहे, ठीक आहे. आता मी जर डिसाईड केलं की मला या मार्करने इथं काहीतरी लिहायचं आहे, तर मी हे मार्कर असं उचलणार, असं त्याचं झाकण काढणार, असं त्याला लिहायला चालू करणार. आता या सगळ्या प्रक्रियेसाठी काय झालं, आधी माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. म्हणजे इट वर्क्स बाय माय ओन विल, माझ्या इच्छेनुसार मी काम करणार. मनात आलं म्हणून मी बोट हे असे वरती केले, त्यातल्या ज्या मसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या. नंतर त्यांनी पेनला पकडलं, दुसऱ्या हाताच्या या मसल्स जवळ आल्या, त्या पण कॉन्ट्रॅक्ट झाल्या, झाकण उघडलं आणि मी लिहायला सुरुवात केली. ऑल दिस ॲक्शन्स आर द कंबाईन इफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ स्केलेटन ॲज वेल ॲज द स्केलेटल मसल्स. हाडं आणि स्नायू यांच्या मदतीने मी या सगळ्या मुवमेंट्स केल्या, म्हणून त्यांना म्हणायचं व्हॉलंटरी मसल्स. म्हणजे सपोज हा पेन इथं पडलेला आहे आणि माझी जर इच्छा नसेल त्या पेनने लिहायची, मला जर या पेनने लिहायचं आहे रेड कलरच्या, तर ऑब्व्हियसली ह्या पेन तिथून जागचं हलणार नाही किंवा मी त्याच्याकडे परत हात लावायला जाणार नाही. म्हणजे माझा विल, माझी इच्छा डिसाईड करेल व्हॉलंटरी मसलला कामाला लावायचं का नाही. ओके, सो इट इज कॉल्ड एज व्हॉलंटरी. स्ट्रेटेड का म्हणायचं, कारण इथे अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स दिसत आहेत. दीज आर द डार्क बँड्स, दीज आर द लाईट बँड्स. आणि या बँड्स कशामुळे असतात, बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ सार्कोमियर. सार्कोमियर काय आहे, सार्कोमियर काय आहे, सार्कोमियर ही कॉन्ट्रॅक्टाईल युनिट आहे मसलचं. स्ट्रक्चर वाईज आपण त्याला नंतर बघूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये, ठीक आहे. न्यूक्लियसचा जर विचार केला तर एका याच्यामध्ये 2-2, 3-3 न्यूक्लियस दिसत आहेत, तर ऑब्व्हियसली इट इज मल्टी न्यूक्लिएटेड. इट इज मल्टी न्यूक्लिएटेड. हा पण एक पॉईंट याच्यामध्ये गरजेचा आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये हा असा त्याचा स्वतःचा सायटोप्लाझम पण आपल्याला दिसतो. 2 शब्द थोडेसे वेगळे आहेत जे की तुम्हाला खूप चांगले लक्षात ठेवायचे आहेत. का लक्षात ठेवायचे, अवघड काही नाही आहे, लक्षात मात्र ठेवायचे, कारण क्वेश्चन तुम्हाला काय शब्द वापरून विचारला जाईल सांगता येत नाही, तर त्यावेळेला तुमचा मुद्दा अतिशय क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, सी. आता सेलच्या मधल्या जो न्यूक्लियस सोडून जो पार्ट आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, सायटोप्लाझम, बरोबर. पण इथं जेव्हा मसल टिश्यूची गोष्ट येते त्यावेळेला या सायटोप्लाझमला सायटोप्लाझम म्हणायचं नाही, याला म्हणायचं सार्कोप्लाझम. काय म्हणायचं, सार्कोप्लाझम. इन्स्टेड ऑफ सायटोप्लाझम इट इज सार्कोप्लाझम. ओके. आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं नाव आहे सार्कोलेमा. सार्कोलेमा मीन्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझमचं नाव आहे सार्कोप्लाझम. तर क्वेश्चन विचारताना तुम्हाला मसलच्या मधला सायटोप्लाझम वगैरे असं विचारलं जात नाही, तुम्हाला सार्कोप्लाझमवरती क्वेश्चन येतो. तर आपल्याला परत त्यावेळेला कन्फ्यूज होतं की सार्कोप्लाझम नेमका कुठे आहे. तर त्यावेळेला आपला मुद्दा क्लिअर पाहिजे, इट इज प्रेझेंट इन द मसल टिश्यूज. ओके, गॉट इट. चल, आता आपल्याला एक पॉईंट याच्यातला वेगळा गृहीत धरून समराईज करायचे स्केलेटल मसल, ठीक आहे. इट इज मल्टीन्यूक्लिएटेड, सार्कोप्लाझम, सार्कोलेमा, अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड, सार्कोमियर, हे सगळं आपण बघितलं. व्हॉलंटरी मसल्स का म्हणायचं ते बघितलं, स्केलेटल मसल का म्हणायचं ते बघितलं, स्ट्रायटेड मसल का म्हणायचं, सार्कोमियर प्रेझेंट आहे म्हणून. हे अँटागोनेस्टिकली काम करतात. अँटागोनेस्टिकली म्हणजे काय, विरोधाभासी काम करतात. म्हणजे एक मसल जर का झाकण उचलण्यासाठी काम करते तर एक्झॅक्टली तिच्या बाजूला असलेली पॅरलल मसल या झाकणाला ठेवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट होते. म्हणजे आधी जी कॉन्ट्रॅक्ट झाली, आता इथे एक कॉन्ट्रॅक्ट झाली आहे, ओके, तर ती बाजूची पॅरलल मसल ऑलरेडी रिलॅक्स झालेली. त्यावेळेला मी हे ठेवणार आहे, त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट झालेली रिलॅक्स होते, रिलॅक्स झालेली कॉन्ट्रॅक्ट होते. दिस इज कॉल्ड एज अँटागोनेस्टिकली. ते अशा प्रकारे मसल्स आपल्या काम करतात. ओके, येते लक्षात. अँटागोनेस्टिकली हा पॉईंट नीट लक्षात ठेवा. मी याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बायसेप ट्रायसेप आहे, द मसल्स प्रेझेंट इन द शोल्डर्स. ओके, तर हे अशा प्रकारे काम करताना दिसतात. आता या मसल बंडल जे असतात ते एका कनेक्टिव्ह शीथमध्ये गुंडाळून ठेवलेले असतात अशा पद्धतीने.
This outer covering is the connective tissue. ओके, दिस इज द टोटल स्केलेटल मसल. याच्यातला कुठलाही बीट तुम्हाला विसरायचा नाही आहे. हे सगळं तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. विसरायचं काहीही नाही. बघा, लर्निंगचा पार्ट फार कमी असतो, पण तुम्हाला कन्सेप्ट फार क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि माझ्या व्हिडिओजमध्ये नेमकं मी त्याच्यावरच जास्त फोकस करते की तुमचे प्रत्येक बीट, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द क्लिअर झाला पाहिजे. ओके, ठीक. सो स्मूथ मसल्स, याची बाकी नावं बघा. यांना नॉन स्ट्रेटेड मसल्स म्हणतात, यांना इनव्हॉलंटरी म्हणतात, यांना विसरल मसल पण म्हणतात. विसरल मसल्स. ओके, ठीक आहे. आता स्मूथ मसल्स का म्हणायचं? कारण स्मूथ ऑर्गन्सच्या आजूबाजूला ह्या मसल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. स्मूथ ऑर्गन्स कुठले येणार? विसरल ऑर्गन्स. विसरल ऑर्गन्स म्हणजे कसे? विसरल म्हणजे ट्यूब लाईक, मधून रिकामे असणारे. ओके, इट इज लाईक दिस. दीज ऑल आर द विसरल ऑर्गन्स. मग गंमत अशी आहे की आपल्या बॉडीतले जवळपास सगळेच ऑर्गन्स आतून रिकामे आहेत. अगदी आपलं डोकंसुद्धा, आपल्या मेंदूमध्ये सुद्धा गॅप आहेत, आपल्या ब्लड वेसल्समध्ये गॅप असतात, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्समध्ये गॅप आहेत, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये गॅप आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅप आहेत. एव्हरीवेअर देर आर गॅप्स. आपलं डोकंसुद्धा रिकामं आहे आतून, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार आपल्याला नाही. गॅप्स दिसून येतात. ओके, त्याच्यामुळे याच्यानंतर जर कुणी म्हणलं की तुझ्या डोकं रिकामं आहे का, तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, कारण खरंच डोकं थोडंसं रिकामं असतं आतून. ठीक आहे. ओके, सो विसरल ऑर्गन्स. विसरल ऑर्गन्सच्या आजूबाजूला या सगळ्या रिजन्समध्ये हे सगळे मसल्स प्रेझेंट आहेत. नॉन स्ट्रेटेड यासाठी म्हणायचं कारण इथे आपल्याला स्ट्रेशन्स दिसत नाहीत. का? कारण सार्कोमियर्स आर ॲबसेंट. बघा, नीट महत्त्वाचा मुद्दा आहे हा. नीट लेवलचा पॉईंट येऊ शकतो, कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. सार्कोमियर्स आर ॲबसेंट, बट इट इज नॉट दॅट ॲक्टिन अँड मायोसिन आर ॲबसेंट. दीज आर प्रेझेंट. हे काय आहे? हे प्रेझेंट आहेत, ॲबसेंट नाहीत. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. कारण सार्कोमियर बनलाच कशाने आहे? ॲक्टिन आणि ॲक्टिन फिलामेंट आणि मायोसिन फिलामेंटने. त्यामुळे सार्कोमियर जर ॲबसेंट असेल तर ॲक्टिन मायोसिन असण्याचं काही कारण नाही आहे. पण इथं उलटं आहे, ॲक्टिन मायोसिन प्रेझेंट आहे. का? कारण टिश्यू शेवटी कोणती आहे? मसल टिश्यू. करणार काय आहे? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ओके, त्यामुळे सार्कोमियर ॲबसेंट आहे, पण ॲक्टिन मायोसिन प्रेझेंट आहे. आणि म्हणून या दोनच गोष्टींमुळे यांना स्मूथ मसल म्हणलं जातं. स्मूथ मसल. स्ट्रेशन्स दिसत नाहीत लाईट मायक्रोस्कोपच्या अंडर. आणि का दिसत नाहीत? कारण सार्कोमियर प्रेझेंट नाही. पण ॲक्टिन आणि मायोसिन हे काय आहेत? हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत सेलमधले. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. त्यामुळे ते तिथं असणं गरजेचं आहे. नाहीतर हे कॉन्ट्रॅक्टाईल असं आहे की या मसल्सची ह्या ट्यूब लाईक ऑर्गनला गरज का पडते? राईट. तर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण. पेरिस्टॅल्सिस. जेव्हा अन्न आपल्या इंटेस्टाईनमधून पुढे सरकतं, ते कसं सरकतं? ठीक आहे. तर पहिल्यांदा इथे कॉन्ट्रॅक्शन होणार, इथलं फूड इकडे सरकणार. मग इथलं फूड इकडे जाण्यासाठी काय करावं लागेल? इथं कॉन्ट्रॅक्शन होणार, फूड पुढे सरकेल, अजून इथं पुढे सरकणार, मग इथं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. म्हणजे अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हॅपनिंग इन द ट्यूब लाईक ऑर्गन्स, दॅट इज द पेरिस्टॅल्सिस. आणि पेरिस्टॅल्सिस घडवून कोण आणणार आहे? स्मूथ मसल्स. ओके, येते लक्षात? ठीक आहे. सो स्मूथ मसल्सचं काम आहे विसरल ऑर्गन्सला कामाला लावणे. जर स्मूथ मसल्स कुठेही बिघडल्या बॉडीमध्ये तर ते ऑर्गन नीट काम करू शकत नाही. ओके, मग त्या ब्लड वेसल्स असतील, ते इंटरनल ऑर्गन्स असतील, ते स्टमक असेल, ते इंटेस्टाईन असेल, ते युरेटर असेल, ते युरिनरी ब्लॅडर असेल, ते आपलं युट्रस असेल, ते या मसल्सचं काम जे आहे ते आपला मेंदू कंट्रोल करू शकत नाही. ते त्याच्या मनाने काम करतात. त्याला कुणीही कंट्रोल करू शकत नाही. इनव्हॉलंटरी मसल्स आहेत या
यांना इनव्हॉलंटरी मसल्स कन्सिडर करायचं आहे. न्यूक्लियस वाईज जर विचार केला तर याच्यामध्ये न्यूक्लियस एकच आहे. सो दे आर द युनि न्यूक्लिएटेड. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्पिंडल शेप दिसतो आपल्याला, मध्ये जाड झाल्यासारखे दिसतात आणि एंड्स त्यांचे टेपरिंग एंड्स आहेत. यांना टेपरिंग एंड म्हणायचं. अगोदरच्या मसल्समध्ये टेपरिंग एंड्स नव्हते. ठीक आहे. मध्ये फुगलेला भाग आहे, आत बाजूला शेवटी टेपरिंग एंड्स दिसत आहेत. स्पिंडल शेप्ड सेल्स म्हणजेच कशा, टेपरिंग ॲट बोथ एंड्स. कार्डियक मसल. ओके. कार्डियक मसलचं दुसरं नाव येईल हार्ट मसल. कार्डियक हा शब्द हार्ट मसल हार्टसाठीच वापरला जातो. त्याच्यानंतर याला आपण नॉन फटीग मसल्स असं पण म्हणू शकतो, कारण त्या कधीही थकत नाही. जन्माच्या आधीपासून सुरू होतात त्या मसल्स कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. कारण जवळपास दुसऱ्या महिन्यापासून बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकायला येतात आणि त्याच्यावरूनच पहिली सोनोग्राफी केली जाते. जवळपास 5 आठवड्यापासून, 2 महिने पण नाही. ओके. त्याच्यानंतर म्हणून त्याला नॉन फटीग मसल म्हणायचं. तेव्हापासून तर मृत्यूपर्यंत सतत या मसल्स कामाला लागलेले असतात. सो दे आर द नॉन फटीग मसल्स, न थकणाऱ्या मसल्स. त्याच्यानंतर यांना इनव्हॉलंटरी मसल्स पण म्हणतात. इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी म्हणजे ह्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या आदेशानुसार काम करत नाहीत. जे मसलला नावं दिली जातात ती नावं आपण बघूयात. दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज कॉल्ड ॲज सार्कोलेमा, राईट. अँड दिस इज द सार्कोप्लाझम. बरोबर आहे. हा झाला न्यूक्लियस. हे झाले अल्टरनेट डार्क बँड्स, लाईट बँड्स, राईट. ओके. स्ट्रक्चर वाईज जर बघितलं तर सेल्स कशा आहेत, युनि न्यूक्लिएटेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सेल्स असतात ह्या इंटरकनेक्टेड टू इच अदर असतात. एकमेकाला कनेक्ट झालेल्या असतात. इंटरकनेक्टेड टू इच अदर. का असं? कारण काही मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या, काही मसल्स राहून गेल्या असं करून चालत नाही. बाकी बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत तिथे थोडेफार मसल्स एकदम सहभाग न घेतल्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमध्ये तरी चालतं. पण हार्टचं तसं नाही आहे. हार्टला ॲट अ टाईम कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे, ॲट अ टाईम रिलॅक्स व्हायचं. त्यामुळे मसल्सला सगळा एकसाथ काम करावं लागेल, एकत्रित काम करावं लागेल. म्हणून मग एका मसलला सिग्नल गेला की तो सिग्नल इंटरकनेक्टेड असल्यामुळं काय होते, तो सिग्नल एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा सहजपणे ट्रान्सफर होताना दिसतो. येते लक्षात. तर हे अशा इंटरकनेक्टेड असतात. कशासाठी? टू ट्रान्सफर द इम्पल्स जनरेटेड फॉर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मसल्सला रिचेस्ट ब्लड सप्लाय ऑफ द बॉडी असतो. हार्टच्या ज्या मसल्स आहेत त्यांना सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय असतो, कारण त्यांना कामच तसं दिलेलं आहे. नॉन फटीग मसल्स कधीही त्या थकू शकत नाहीत, कधीही त्या थांबवू शकत नाहीत. त्या थांबल्या की माणूस संपला. त्याच्यामुळे त्यांना रिचेस्ट ब्लड सप्लाय असतो. जेवढा ब्लड सप्लाय मेंदूला असतो तेवढाच ब्लड सप्लाय हार्ट मसल्सला असतो असं म्हणलं जातं. ओके. सो यांना अजून आपण स्ट्रेटेड मसल्स पण म्हणू शकतो. हा स्ट्रेटेड अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स याच्यावर पण प्रेझेंट आहेत. ओके. तर यांना प्रचंड ब्लड सप्लाय केलेला असतो. इवन या मसल्सला ब्लड सप्लाय ब्लॉक झाला की त्यालाच आपण CAD म्हणतो. व्हॉट इज CAD? कॉरोनरी आर्टरी डिसीज. ओके. ठीक आहे. हे आहे आपल्या आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. हे पूर्णपणे लर्न करायचं आहे. ओके. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा बाळा. तुमचे जे मित्र आहेत, रिलेटिव्ज आहेत, ज्यांना नीट बायोलॉजी किंवा NCERT बायोलॉजी पूर्णपणे मराठीत अपेक्षित आहे,
लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग विथ, त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.